नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निसर्गरम्य किल्ला म्हणजे पन्हाळगड किंवा पन्हाळा किल्ला याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला आहे. कोल्हापूर शहरापासून सुमारे 18 ते 21 किलोमीटर वायव्येस सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत हा गिरिदुर्ग उभा आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची सुमारे 845 ते 850 मीटर आहे. काही नोंदींनुसार 3127 फूट इतकी ही उंची सांगितली जाते. हा किल्ला डेक्कन प्रदेशातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. त्याचा परिघ 7 ते 14 किलोमीटर इतका विस्तृत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना विशेष महत्त्व होते आणि पन्हाळगड त्यात अग्रगण्य आहे. आता नावाबद्दल थोडी माहिती. पूर्वी याला परनाळ, पन्नागालय म्हणजे सर्पांचे घर किंवा ब्रह्मगिरी असे ओळखले जायचे. पौराणिक कथांनुसार महर्षी पराशर यांचे येथे वास्तव्य होते. पन्हाळगडाला सुमारे 1200 वर्षांचा समृद्ध आणि रोमांचक इतिहास आहे. शिलाहार वंशाच्या राजा भोज दुसरा यांनी इसवी सन 1178 ते 1209 या कालावधीत हा किल्ला बांधला. एकेकाळी ही त्यांची राजधानी होती. साताऱ्यात सापडलेल्या ताम्रपटावरून राजा भोजाने 1191 ते 1192 सालापर्यंत येथे दरबार भरवला होता असे दिसून येते. त्यानंतर यादव, बहमनी सुलतान आणि आदिलशाही यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. आदिलशाहीने किल्ल्याची तटबंदी, दरवाजे आणि बुरुज अधिक मजबूत केले. 3 दरवाजा, 4 दरवाजा आणि वाघ दरवाजा यासारखे भव्य प्रवेशद्वार त्या काळात बांधले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 1659 साली अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्यावेळी त्यांच्याकडे 15,000 घोडदळ आणि 20,000 पायदळ होते. 1660 साली विजापूरचा सरदार सिद्दी जोहर याने सुमारे 4 ते 5 महिने किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी रात्रीच्या वेळी धाडसी पलायन केले आणि विशाळगडाकडे कूच केले. या प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांनी शत्रूला अडवून महाराजांना सुरक्षित पोहोचवले. बाजीप्रभूंचे बलिदान झालेल्या घोडखिंडाला नंतर पावनखिंड असे नाव पडले. ही घटना मराठा इतिहासातील सर्वात रोमांचक आणि प्रेरणादायी घटनांपैकी एक आहे. 1673 साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांसह हा किल्ला पुन्हा जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर अनेक किल्ल्यांपेक्षा जास्त दिवस म्हणजे 500हून अधिक दिवस येथे वास्तव्य केले होते. नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या काळातही हा किल्ला महत्त्वाचा राहिला. करवीर राज्याची काही काळ राजधानी म्हणूनही याचा वापर झाला. 1954 साली भारत सरकारने याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. आता पाहूया गडावरील प्रमुख आकर्षणे आणि वास्तू. 3 दरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार आहे. आदिलशाही काळातील ही भव्य रचना असून त्यावर पर्शियन शिलालेख आहेत. अंबारखाना म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या नावांची 3 मोठी धान्य कोठारे. वेढ्याच्या काळात यांचा मोठा उपयोग झाला. सज्जा कोठी हे दरीचे विहंगम दृश्य दिसणारे ठिकाण आहे. अंधार बाव ही गुप्त पाण्याची व्यवस्था आहे जी वेढ्याच्या वेळी उपयुक्त ठरली. याशिवाय राजवाडा, बाजीप्रभूंचा पुतळा, शिवा काशीद यांचा पुतळा, रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी, विविध मंदिरे आणि बुरुज पाहायला मिळतात. पन्हाळगड हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील हिरवळ, निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. येथील झुणका भाकर सारखे स्थानिक पदार्थही प्रसिद्ध आहेत. प्रवेश मोफत असून पर्यटकांसाठी सोयीस्कर आहे. पन्हाळगडाला भेट देताना 3 दरवाजा, अंबारखाना, सज्जा कोठी, अंधार बाव आणि बाजीप्रभूंचा पुतळा आवर्जून पहावे. येथील थंडगार हवामान आणि हिरवीगार परिसर मन प्रसन्न करतो. असा हा पन्हाळगड इतिहास, शौर्य, बलिदान आणि निसर्गाचा अद्भुत संगम आहे. कोल्हापूरला भेट दिल्यास येथे अवश्य जावे आणि इतिहासाची अनुभूती घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची आठवण येथे येताच येते. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.